वगैरे आपलं सगळं लक्षात येईल. तर पहिलं काम असं आहे किंवा पहिलं कॅरेक्टर काय बघा मनाचे. तर आपलं जे बाह्यमन आणि अंतर्मन जे आहे ह्या दोन्ही मनापैकी आपलं अंतर्मन जो आहे, अंतर्मन आपल्या शरीरातील सर्व अवयव किंवा सर्व ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रिएक्शन्स होत असतात, वेगवेगळ्या क्रिया होत असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात. उदाहरण श्वासोश्वास होणे, डोळ्यांची उघडझाप होणे, अन्न पचन होणे, ब्लड सर्क्युलेशन होणे किंवा हार्टचं पंपिंग होणे, किडनीचं काम, लिव्हरचं काम, हे सगळं जे आहे अन्नाचं रक्तामध्ये कन्वर्ट करणे, हे सगळेचे सगळं फंक्शन्स हे आपल्या अंतर्मनाकडून कंट्रोल केले जातात. असं म्हटलं जातं की ईच अँड एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी ओबेज द ऑर्डर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपल्या शरीरातील पेशी आपल्या अंतर्मनाच्या आज्ञा पाळत असतात. याच्यावरती आपलं बाह्यमनाचं कुठलंही नियंत्रण नसतं. ह्या कुठल्याही याच्यामध्ये बाह्यमनाचं कुठलंही नियंत्रण नाही. उदाहरण समजा मी जर तुम्हाला सांगितलं की नाडीचे ठोके वाढवा, आता सध्या तुम्ही नाडीचे ठोके वाढवू शकता का? जागृत अवस्थेमध्ये नाही वाढवू शकत. मी जर म्हटलं नाडीचे ठोके कमी करा, कमी करू शकता का? नाही करू शकत. किंवा मी जर म्हटलं की बॉडी टेम्परेचर वाढवा, शरीराचं तापमान वाढवा, तुम्ही जाणीवपूर्वक वाढवू शकता का? नाही. आता तुम्ही जे नाश्ता करून आलेले ते पचवू नका, आहे तसं ठेवा म्हटलं तर तुम्ही तसं ठेवू शकता का? नाही. कारण का? तर या सगळ्या क्रियावरती आपल्या बाह्यमनाचा काहीही कंट्रोल नाही आहे. म्हणून जागृत अवस्थेमध्ये शरीराचं मालक हे बाह्यमन असल्यामुळं, इथं जागृत अवस्थेमुळे बाह्यमनाने आपण काम करत असल्यामुळं इथं शरीरामधलं कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. पण तेच समजा मी जर तुम्हाला हिप्नोटाइज केलं आणि हिप्नोटिझम करून जर सांगितलं की तुमचे बॉडी टेम्परेचर कमी करा, तर प्रत्यक्षात जर बघितलं तर थर्मोमीटर लावून तर बॉडी टेम्परेचर कमी होतं. मी जर सांगितलं की तुमचे नाडीचे ठोके वाढवा, तर हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये नाडीचे ठोके वाढतात. मी जर सांगितलं की तुमचं डोकं दुखायला लागलेलं आहे, डोकं दुखायला लावा, तर त्या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष डोकं दुखायला लागतं. किंवा डोकं दुखत असेल तर ते कमी व्हायला लावा, तर कमी होतं. म्हणजे मी जे काय सूचना देतो तर त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना त्यावेळी पाळल्या जातात. किंवा हिप्नोटिझम करून मी जर त्याला सांगितलं, मिरची देऊन सांगितलं हे बर्फी आहे हे खा, तर हिप्नोटिझमच्या अवस्थेत ती लोक मिरची खाऊ शकतात आणि त्यांना अतिशय गोड बर्फी सारखं लागतं. किंवा मी बर्फी देऊन सांगितलं मिरच्या आहे खावा, त्या बर्फी खाताना त्यांना अतिशय तिखट लागतं, तिखून देतात. किंवा मी जर त्यांना सांगितलं तुमचे हात बधीर झालेले आहेत, तुम्हाला अजिबात दुखत नाही, तर त्यावेळेस हातामध्ये सुई जरी टुचलं तरी त्यांना हिप्नोटिझमच्या अवस्थेत दुखत नाही. म्हणजे मी काही जरी सूचना दिलो तर त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये त्या सूचना पाळल्या जातात आणि त्या सूचनाप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये हे बदल घडतात. म्हणून इथं पहिला पॉईंट काय बघा की आपलं जो अंतर्मन, कारण असं काय होतं हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये, कारण हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये माणूस कोणत्या मनाने काम करत असतो? अंतर्मनाने काम करत असतो. म्हणून तुम्ही डायरेक्ट अंतर्मनाला सांगता की तुझं डोकं दुखायला लागलेलं आहे किंवा तुझं बीपी वाढव, टेम्परेचर वाढव वगैरे वगैरे, आणि त्या पद्धतीने ते अंतर्मन त्याच्या शरीरामध्ये बदल घडवून आणतं. म्हणून फर्स्ट पॉईंट लक्षात घ्या. 3 पॉईंट मी सांगणार आहे. पहिला पॉईंट आहे की आपल्या शरीरातील सगळेचे सगळे ऍक्टिव्हिटी जे असतात, सगळे फंक्शन, सगळी क्रिया A to Z, सगळी क्रिया हे अंतर्मनाकडून होत असतात. बाह्य मनाचा काही संबंध येत नाही. अगदी बघा तुम्ही डोळ्यांचं उघडझाप जे करता हे तुम्ही जाणीवपूर्वक करत नाही. मी डोळे बंद करणार आहे, डोळे उघडणार आहे, बंद करणार असं प्रत्येकाला आपण म्हणत नाही. किंवा मी श्वास घेणार आहे, श्वास सोडणार असं आपण म्हणत नाही. नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके आपोआपच पडत असतात, आपण काही करत नाही. मग हे आपोआप पडतात म्हणजे कुणीतरी चालक आहे त्याच्यामध्ये, आणि ते म्हणजे आपला अंतर्मन आहे. ओके, तिथं काही क्लिप बघूया की हे अंतर्मन काय काय करू शकतो. त्याला सांगितलं तुझं संपूर्ण शरीर कडक झालेलं आहे, तर पूर्ण शरीर कडक झालेलं आहे. पूर्ण अजिबात वाकत नाही, पूर्ण कडक आहे. बघा त्याचा हात बदल केलेला आहे, त्याच्या हातामध्ये सुई टोचलेला आहे, त्याला अजिबात काहीच जाणवत नाही.
मिरची खातात आणि त्यांना सांगितलं बर्फी आहे, अतिशय गोड आहे म्हणून खातात. अक्षरशः बोलले मिरची 10-12 मिरची खाल्लेलं आहे. कसं आहे म्हणून विचारलं तर ते सांगतात अतिशय गोड आहे. आता त्यांना बर्फी दिलेलं आहे. टाकून देतात त्यांना. ऍक्च्युअली त्यावेळी ती मिरचीच वाटत असते. ऍक्च्युअली त्यांना ते तिखट लागत असते. तुम्ही जवळून बघितलं तर त्याच्या तोंडात डोळ्यात सगळं पाणीच पाणी झालेलं आहे मिरची खाऊन. आहे ते ऍक्च्युअली बर्फी. त्याच्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला किती गुंतवणूक केलं तर तुमचं होणार नाही. हिप्नोटिझमच्या अवस्थेवर किती गुंतवणूक करा काहीच होत नाही. सगळे विकार जे आहेत असेच होतात. आपण मनानेच द्वेष करतो. मला हे झालं, मला ते झालं, याच्यातून विकार होता. स्मरणशक्ती, एकाग्रता हे सगळं अंतर्मनावर असतं. तेव्हा थंडी वाजणे, थंडी वाजत आहे सूचना देतात की प्रत्यक्ष त्यांना थंडी वाजत असते. अंतरून घेऊन झोपलेले त्यांना प्रत्यक्ष थंडी वाजायला गेल्या ह्या मुलाला. तर या पद्धतीने पहिला पॉईंट जे आहे याच्यामध्ये आपण बघितलं की बाह्यमन जे आहे, बाह्यमन आपलं मेंदू शरीरातलं कुठली अवयव कंट्रोल करत नाही, पण अंतर्मन जे आहे अंतर्मन काही करू शकतं. म्हणून शरीरामध्ये आपण अंतर्मनाला सूचना देऊन शरीरामध्ये काही चेंज करू शकतो. म्हणून हिप्नोटिझमचे जे हिप्नोथेरपी म्हणून जे आता आज जगभर जे स्वीकारले गेलेले आहे ते या कारणासाठी हे सगळे विकार मनानेच तयार होतात. त्यामुळे अंतर्मनला व्यवस्थित सूचना दिली की ते सगळे विकार निघून जातात. यासाठी हिप्नोथेरपी हा जगभर वापरला जातोय. नेक्स्ट सेकंड पॉईंट आपण बघतो की अंतर्मनाला विचार करता येत नाही. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बाह्यमन आणि अंतर्मन याच्या कंपॅरिझन मध्ये आपलं जे बाह्यमन आहे, बाह्यमनाला अॅनालिटिकल माइंड म्हणतात, लॉजिकल माइंड म्हणतात. नेहमी बाह्यमन काय करत असतं बघा, कुठलंही काम करत असताना विचार करत असतं. बाह्यमनाला चांगलं वाईट, योग्य अयोग्य, माझ्या हिताचं आहे, माझ्या अहिताचं आहे, हे करायला पाहिजे, हे करायला नको पाहिजे, अशा पद्धतीने बाह्यमनाला सगळं काही कळत असतं. त्याला विचार करता येतो. म्हणून बाह्यमनाला लॉजिकल माइंड म्हणतात. कुठलंही काम करताना आपण बघा नेहमी विचार करतो.
आणि विचार करून आपल्याला पाहिजे किंवा पटलं तर घेतो, नसेल तर सोडून देतो. म्हणून बाह्य मनाकडे विचार करण्याची क्षमता आहे, तर्क वितर्क करण्याची क्षमता आहे, ते लॉजिकल माइंड आहे, अनालिटिकल माइंड आहे. पण अंतर्मन जे आहे, अंतर्मनाला विचार करता येत नाही. अंतर्मन लहान मुलाप्रमाणे घोडा आहे, इमॅच्युअर्ड आहे, इनोसंट आहे. त्याला अजिबात विचार करता येत नाही, त्याला चांगलं वाईट कळत नाही. एखादे काम माझ्या हिताचं आहे, अहिताचं आहे, हे माझं चांगल्यासाठी आहे, माझ्या वाईटासाठी आहे, असं अजिबात अंतर्मनाला कळत नाही. हा इमॅच्युअर्ड अंतर्मन असतं आणि जे लहान मुलासारखं घोडा असतोय. म्हणून त्याला तुम्ही जसा सांगता त्या पद्धतीने ते फक्त काम करतात. हा अंतर्मनचा नियम. उदाहरण कसं, जर समजा मी तुमच्या हातामध्ये काठी देऊ, जर ते सांगितलं की हे तुमच्या हातामध्ये साप आहे, तर तुम्ही ते मान्य करणार का? आता सध्या नाही मान्य करणार. कारण का? तुम्ही कोणत्या मनाने काम करता? बाह्य मनाने काम करता. बाह्य मनाला विचार करता येतं, बाह्य मनाला हे खरं खोटं हे कळतं, म्हणून तुम्ही अनालिसिस करता, लॉजिक लावता आणि मग सांगता ही काठी आहे, साप नाही. एखाद्या मुलाला मी जर सांगितलं जागृत अवस्थेमध्ये तू मुलगी आहेस, तर तू मान्य करेल का? नाही मान्य करणार. किंवा एखाद्याला सांगितलं पळत पळत जा आणि त्या भिंतीला धडकते, जागृत अवस्थेत तू मान्य करेल का? नाही करणार. परंतु मित्रांनो, जर आपण जर समजा त्यांना हिप्नोटाइज केलं आणि हिप्नोटिझम करून जर मी तुमच्या हातामध्ये काठी दिले आणि जर सांगितलं हे साप आहे, तर त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेत तुम्ही अंतर्मनाने काम करत असल्यामुळं, अंतर्मनाला खरं खोटं कळत नसल्यामुळं, अंतर्मन काय समजून घेतं की ते खरोखरच साप आहे. काठीला सुद्धा अंतर्मन साप समजून घेतं आणि तिथून पुढे ते अंतर्मन काय करतं बघा, वरडायला लागतं, किंचाळा लागतं, पडायला लागतं, वगैरे वगैरे. माणूस पूर्णपणे घाबरून जातो, कारण का त्याला ते सापच आहे असं वाटत असतं. त्यावेळी अंतर्मनाने काम करत असल्यामुळे त्याला कळत नाही. किंवा एखाद्या मुलाला मी जर सांगितलं तू मुलगी आहेस, तर तो मुलगा स्टेजवरती मेकअप करायला लागतो, लिपस्टिक लावायला लागतो, नवऱ्याचं नाव घे म्हटलं तर नवऱ्याचं नाव घेतो. तर त्यावेळी प्रत्यक्षात तू मी मुलगीच आहे असं तो समजून घेत असतो. कारण त्या अंतर्मनाला मी मुलगा की मुलगी काहीच माहित नसतं. तुम्ही जसं सांगता त्या पद्धतीने फक्त काम करणं आहे, एवढंच त्या अंतर्मनाचं काम आहे. जसं एखादा लहान बाळ असतो, त्याला जे काम देतो तुम्ही त्या पद्धतीने तो करतो, तसंच अंतर्मनाचं असतं. किंवा जर एखाद्याला सांगितलं तू पळत पळत जा आणि ते तुझ्या समोर नदी आहे आणि उडी टाक, म्हणजे तो पळत पळत जातो, विचार करत नाही आणि उडी टाक. भिंतीला धडत नाही म्हणजे भिंतीला धडत. एखाद्याला सांगितलं, श्रीमंत माणसाला सांगितलं तू भिकार आहेस आणि भीक माग, भले किती श्रीमंत असला तरी तो त्या अवस्थेमध्ये भीक मागतो, कारण त्याच्या अंतर्मनाला वाटतं मी भिकारीचा. एखाद्या माणसाला सांगितलं तू कुत्रा आहेस, तर तो हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये तो भुंकायला लागतो. ऍक्च्युअली त्यावेळेस समजून घेतो मी कुत्राच आहे, त्याला काहीच कळत नसतं त्यावेळी. म्हणजे ह्या सेकंड कॅरेक्टर काय, अंतर्मनाला काही विचार करता येत नाही. अंतर्मन इलॉजिकल आहे, इनोसंट आहे, इमॅच्युअर्ड आहे, लहान मुलासारखा घोडा आहे. त्याला तुम्ही जसं सांगता तसं ते डायरेक्ट सूचना स्वीकारतं आणि त्या पद्धतीने काम करतं. एक क्लिक बघूया, अंतर्मनाला आपण सूचना दिल्यानंतर ते कसं काम करत आहे त्याच्यावरती एक आपण क्लिक बघूया. बघा, हे जसं लहान बाळ आहे, त्याला उडी टाक म्हणले की उडी टाकतोय, पडवत जातो. हे लहान बाळ आहे, त्याच्या समोर साप आहे, त्याला काहीच माहित नाही साप आहे, मला चावणार आहे, मला काही उंचावणार आहे, त्याला काहीच माहित नाही. या पद्धतीने अंतर्मन घोडा आहे. त्यांना सांगितलं तुम्ही भिकारी आहात, भीक मागा. ती लोक आता भीक मागायला लागले. त्यांना सांगितलं तुम्ही मुली आहात, मेकअप करा. ते सगळे मेकअप करतात, लिपस्टिक लावतात, पावडर लावतात, मेकअप करतात. प्रत्यक्ष ते स्वतःला स्त्री समजतात. बाळ आहे तुमचं, बाळाला खेळवा म्हणले की बाळाला खेळवतात. किंवा फॅन्सी ड्रेस आहे, स्त्रीमधून आलेला फॅन्सी ड्रेस बाळाला खेळवतात. प्रत्यक्ष ते समजून येतात मी स्त्रीचं आहे, मला बाळ आहे. ते ऍक्टिंग वगैरे काही नाही, रिअलिटी मध्ये आहे. त्याला सांगितलं समोर नदी आहे, उडी टाक. त्याचे डोळे बंद आहे, त्याला काही माहित नाही.
ते आवाज थोडा पुढं मागे झालेला आहे. तर ऍक्च्युली पुढं कोण आहे काय नाही काही माहिती नाही. एवढे काळ नाही टाकलं हे अंतर्मन, त्याला काही कळत नाही चांगलं वाईट वगैरे. त्यांना सांगितलं तुम्ही कुत्रे आज भुंका, ते भुंका लागलं बरं आहे, भुंका लागलं. त्यांना सांगितलं तुमच्या अंगात आलेलं आहे, अंगात आलं म्हणजे अंगात आल्यासारखं ऍक्च्युअली समजून घेतलं तुम्हाला भूताने झपाटलेलं आहे. हे सगळं मानसिक आहे, सायकोलॉजिकल असतं. हा त्यांना सांगितलं तुम्हाला खूप आनंद झालेला, हसा, आनंदाने हसायला लागतात ते. हे आनंद आणि दुःख तुमच्या मानसिकतेवर लक्षात ठेवा. कुठल्याही वस्तूंच्या तुम्ही कसं समजता तसं ते सगळं होत असतं. त्यांना हसा म्हणलं की हसायला लागतात, रडा म्हणलं की रडायला लागतात. मला हा रडा लागला, मगाशी हसत होता आता तो रडतोय. ओके, तर या पद्धतीने अंतर्मनला विचार करता येत नाही, त्याला तुम्ही जसं सांगता त्या पद्धतीने हे काम करता. हा सेकंड कॅरेक्टर. नेक्स्ट थर्ड कॅरेक्टर, लास्ट कॅरेक्टर बघा. लास्ट कॅरेक्टर बाह्यमन आणि अंतर्मन यांच्या कंपॅरिझन मध्ये बाह्यमन जे आहे, बाह्यमन नेहमी मालकांचा रोल करत असतं आणि अंतर्मन नेहमी नोकरांचा रोल करत असतं. बाह्यमन सतत ऑर्डर्स पाठवत असतं आणि अंतर्मन सतत त्या ऑर्डर्स घेऊन त्या ऑर्डर्स प्रमाणे काम करत असतं. तिथं बाह्यमन जर समजा बघा, हा अतिशय महत्वाचा आहे. बाह्यमन जर समजा नेगेटिव्ह विचार करत असेल तर त्या अंतर्मन त्याला गायडन्स करत नाही. अरे तू नेगेटिव्ह विचार करतोस, या विचारामुळे तुझं नुकसान होणार आहे, हा असं विचार करू नकोस, तू पॉझिटिव्ह विचार कर, तू चांगले विचार कर, तुझ्या हिताचा विचार कर, असं कुठल्याही प्रकारची गायडन्स करत नाही. किंवा त्या नेगेटिव्ह विचाराला विरोध करत नाही, असं करू नकोस म्हणून. किंवा त्या नेगेटिव्ह विचारामध्ये कुठल्याही प्रकारची करेक्शन करत नाही. अंतर्मन काय करतं बघा, त्याच्यापर्यंत बाह्य मनाकडून आलेली प्रत्येक विचाराला माझ्या मालकाने मला दिलेली ऑर्डर्स आहेत, मला या ऑर्डर्स प्रमाणे काम करायचं आहे असं म्हणून एका प्रामाणिक सेवकाप्रमाणे, नोकराप्रमाणे हे सगळेचे सगळे विचार ते स्वीकार. आणि मग तिथून पुढं ते जे विचार असतात तर त्या सगळ्याचे सगळे विचार काय करतात बघा, तर ते आपल्या मेंदूकडे पाठवून देतात. आणि मग एकदा मेंदूकडे ते विचार गेले, मग मेंदू काय करतात, अंतर्मनाकडून आलेल्या त्या विचाराप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल घडून आणतो. पण मी काय म्हणतो, अंतर्मन नोकर आहे, बाह्यमन सतत ऑर्डर देत असतोय आणि बाह्यमनाने दिलेल्या ऑर्डरला अंतर्मन माझ्या मालकाने मला सांगितलेल्या ऑर्डर्स आहेत असं समजून घेऊन ते स्वीकारतं. ॲज इट इज स्वीकारतं, कुठल्याही प्रकारची बदल करत नाही आणि त्या ऑर्डर प्रमाणे त्या ऑर्डरना मेंदूकडे पाठवून देतोय आणि मेंदू काय करतं बघा, त्या ऑर्डर प्रमाणे शरीरामध्ये बदल करतो. बघा पुढे काय होतं बघा, याचे नेक्स्ट म्हणजे तीन आपण बघितलं. बघा काय काय आपण बघतो ना, अंतर्मन हा मेंदू किंवा शरीर नियंत्रण करतंय, त्याच्यानंतर अंतर्मनला विचार करता येत नाही, सेकंड कॅरेक्टर, आणि अंतर्मन हे नोकर आहे, हे तीन कॅरेक्टर. तर मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ म्हणतात मनाच्या या तीन कॅरेक्टर्समुळेच, मनाच्या या तीन गुणधर्मामुळेच काही लोक नेहमी निरोगी असतात, आनंदी असतात, मस्त मजेत असतात. मनाच्या या तीन गुणधर्मामुळे काही लोक सतत दुःखी जीवन जगत असतात, सतत कोणत्या ना कोणत्या विकाराला ते बळी पडत असतात, काही ना काही प्रॉब्लेमला ते बळी पडत असतात. मनाच्या याच गुणधर्मामुळे काही विद्यार्थी हुशार असतात तर काही विद्यार्थी मंद असतात, काही लोक अतिशय यशस्वी जीवन जगत असतात तर काही लोक अतिशय हालाकीचे जीवन जगत असतात. आपण तो भाग न सोडता तर आपण इथं विकार कसे होतात हे बघूया. मनाचे या नियम वापरून काय होतंय, एक्झॅक्टली काय होतं, हा एवढासा पॉईंट पूर्ण लक्ष देऊन ऐका. काय होतंय की प्रत्येक माणूस, तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त कुणाशी बोलत असता, स्वतःशी बोलत असता, बरोबर, स्वतःशी बोलत. तर प्रत्येक माणूस स्वतःच्या मनामध्ये सतत काही ना काही बोलत असतो, एका मनापासून दुसऱ्या मनाला काहीतरी सांगत असतो.
अंतर्मन, बाह्यमन, बुद्धी यांच्यामध्ये सतत संवाद चालू असतात. मग याला आपण म्हणतो इनर टॉक, सेल्फ रिपोर्टिंग किंवा स्वसंवाद किंवा साध्या भाषेमध्ये चिंता करणे, काळजी करणे, विचार करणे असं म्हणतो. एखादा माणूस गप बसला असेल तर आपण काय म्हणतो, अरे काय चिंता करतोस, काय विचार करतोस. चिंता करणे म्हणजे काय चालू असतं त्यावेळी, तर त्याच्या मनामध्ये विचार चालू असतात. एका मनातून दुसऱ्या मनाला काय करतो सांगत असतो. पण शास्त्रज्ञ म्हणतात एका दिवसामध्ये एका व्यक्तीच्या मनामध्ये एकूण 60,000 विचार येऊन जात असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणा किंवा झोपेमध्ये सुद्धा विचार कधी थांबत नसतात. तर एकूण 60,000 मिळून जात असतात आणि त्या 60,000 विचारापैकी काही विचार पॉझिटिव्ह असतात तर काही विचार निगेटिव्ह असतात. काही विचार तुमच्या फायद्याचे असतात तर काही विचार तुमच्या नुकसानीचे असतात. काही कन्स्ट्रक्टिव्ह असतात, काही डिस्ट्रक्टिव्ह असतात. मग इथं असं बघितलेलं आहे किंवा हे जे काही विचार असतात तर ह्या विचार तुम्ही रिपीट करत असता. ह्या 60,000 विचारापैकी काही विचार पॉझिटिव्ह असतात तर काही विचार निगेटिव्ह असतात. तर या विचारापैकी तुम्ही काही विचार वारंवार रिपीट करत असता. तेच 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 विचार करत असता. बघा मी सर्वात महत्त्वाचं पॉईंट सांगतो. काही विचार तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रिपीट 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 करत असता, एकाग्रतेने करत असता किंवा पूर्ण श्रद्धेने करत असता, शांत डोक्याने विचार करत असता किंवा रात्री झोपी जाण्यापूर्वी काही विचार पकडून तुम्ही झोपी जात असता किंवा पहाटे उठत असताना काही विचाराने तुम्ही उठत असता. तर हे जे एकाग्रतेने केलेले, रिपीट रिपीट केलेले आहे, पूर्ण श्रद्धेने केलेले आहे, असंच होणार. अशा पद्धतीने केलेले जे विचार आहेत त्या विचार तुमच्या बाह्य मनातून अंतर्मनामध्ये जातात. ते विचार पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्या अंतर्मनाशी काही देणं घेणं नाही. तर रिपीट रिपीट केलेले विचार हे अंतर्मनामध्ये उतरतात, अंतर्मनामध्ये जातात आणि एकदा काही त्या अंतर्मनामध्ये गेले मग ते अंतर्मन काय करतं बघा, तर त्या विचारांना मेंदूकडे पाठवतो. त्या विचारांना मेंदूकडे पाठवतो आणि एकदा ते विचार अंतर्मनाकडून मेंदूमध्ये आले तर मेंदू काय करतो, तर त्या विचाराप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल होतो. त्या विचाराप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सगळ्या हालचाली होतात, बदल घडून आणतात. ओके. आणि याच्यातच मानसिक मनोशारीरिक विकार होतात, व्यक्तिमत्वामध्ये दोष निर्माण होतात, स्वभावामध्ये दोष निर्माण होतात. याच्यामध्ये आपण म्हणून इथं काय म्हटलं जातं बघा, व्हॉट एव्हर यू थिंक हॅबिच्युअली रिपीटेडली that goes into the deeper level of your subconscious mind, according to which subconscious mind manifests. तुम्ही रिपीटेडली वारंवार सतत जे विचार करत असता त्या विचार तुमच्या बाह्य मनातून अंतर्मनात जातात, अंतर्मनातून मेंदूकडे जातात, मेंदूतून शरीरामध्ये जातात आणि त्याच्यातून विकार. हे कसं होतात आपण एक क्लिप बघूया. 20 बघा, तुमचा हा बाह्य मन आहे, इथं अंतर्मन आहे. बाह्य मनावर तुम्ही विचार करायला लागता, ते विचार सगळे अंतर्मनामध्ये जातात. तर या पद्धतीने सतत विचार केलेले हे सगळे अंतर्मनावर जातात आणि तिथून पुढं ही जे अंतर्मनामध्ये गेलेले जे विचार आहेत ते हळूहळू आपल्या मेंदूमध्ये उतरायला लागतात. तर या मेंदूमध्ये हे सगळे विचार जातात आणि मेंदूमध्ये विचार केल्यानंतर हे मेंदू काय करतं बघा, त्या विचाराप्रमाणे आपल्या शरीरामध्ये परिणाम दिसतात, शरीरामध्ये सगळं बदल घडून आणतात आणि मग त्यालाच आपण मानसिक विकार, मनोशारीरिक विकार, व्यक्तिमत्व दोष, स्वभाव दोष या पद्धतीने आपण हा मेकॅनिझम याच्यामध्ये आहे. याला आपण तर त्याचे काही एक्झाम्पल्स घेऊया. बघा, मानसिक विकार पहिल्यांदा कशा होतात, मनोशारीरिक विकार कशा होतात हे थोडक्यात आपण समजून घ्या. बघा, इथून पुढचा पार्ट महत्वाचा आहे. बघा, एखादा माणूस आहे तर त्याला काही कारणाने समजू एक 3-4 दिवस त्याला झोप लागलेली नाही. बिझनेसमध्ये लॉस झाल्यामुळं म्हणा, घरात भांडण झाल्यामुळं म्हणा किंवा आणखीन काहीतरी झालेलं आहे, बॉसने रागवलेलं आहे, अपमान केलेले कुणीतरी, ते विचार करत करत झोपला तो, पण झोप लागलेलं नाही. 3-4 दिवस झोप लागलेलं नाही. मग 3-4 दिवस झोप लागलं नसल्यामुळं 4थ्या-5व्या दिवशी त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला लागतात. अरे बापरे, मला 3-4 दिवस झोप लागलेली नाही, म्हणजे मला झोपेचा प्रॉब्लेम चालू आहे, मला झोप लागत नाही, मला झोप लागत नाही, असं मनामध्ये तो विचार रिपीट करायला लागतो. लोकांना
सांगायला लागतो, अरे हल्ली मला झोपच लागत नाही, अलीकडे मला झोपच लागत नाही, मला झोपेचा प्रॉब्लेम झालेला आहे, इन्सोमनिया झालेला आहे, असं तो लोकांना सांगतो, स्वतः विचार करतो. मग ह्या विचार रिपीट केलेले जे विचार असतात हे विचार त्याच्या बाह्यमनातून अंतर्मनाला जातात मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि अंतर्मनातून मेंदूमध्ये जातात, आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर मेंदू काय करतात बघा, की आपल्या शरीरामध्ये झोप लागण्याची जे स्विच आहे, जे सिस्टीम आहे, जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला थांबवतं. कारण अंतर्मन ते सूचना स्वीकार, आणि अंतर्मन मला झोप लागत नाही, मला झोप लागत नाही हे सूचना स्वीकारत आहे, आणि अंतर्मनाला वाटतं की बाबा माझ्या मालकाने मला ऑर्डर दिलेला आहे. कशाची ऑर्डर दिलेली आहे? झोप न लागण्याची ऑर्डर दिलेली आहे. मग यांना झोप नको आहे अशा पद्धतीने ऑर्डर दिलेलं असं ते समजून घेतात, ते स्वीकारतं, आणि त्याच्यानंतर त्या सूचनांचं इम्प्लिमेंटेशनसाठी ते मेंदूकडे पाठवतात. आणि मेंदूकडे एकदा त्या सूचना गेल्या, मग मेंदू काय करतं बघा, तर त्या सूचनाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जी झोप लागण्याची सिस्टीम आहे, स्विच आहे, त्याला बंद करून टाकतं. आणि मग तो माणूस तिथून पुढे किती धडपड केला तरी त्याला झोप लागत नाही. याला म्हणतात मानसिक विकार. म्हणजे तुम्ही तुमच्या मनानेच तयार केलेले विकार, तुमच्या विचारानेच तयार केलेले विकार, आणि हे विकार तुम्ही कितीही गोळ्या घेऊन जात नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये मला झोप लागत नाही, मला झोप लागत नाही हे विचार जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही, मला आता छान झोप लागतंय, गाढ झोप लागतं, मी अंतराळात पडता क्षणी मला झोप लागतंय, हे विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही औषधोपचार जरी घेतला तरी हा विकार कायमस्वरूपीसाठी मुळासकट जात नाही. म्हणून मित्रांनो, हे जे मानसिक विकार असतात हे मानसिक विकार आपण आपल्या विचारातूनच बनवत असतो. त्याच पद्धतीने समजा एखादा माणूस आहे की तो वारंवार रात्री झोपताना म्हणा, सकाळी म्हणा, किंवा रिपीटेडली असं विचार करत असेल, माझं पोट साफ होत नाही, माझं पोट साफ होत नाही, किंवा मला भूक लागत नाही, मला भूक लागत नाही, असं जर विचार करत असेल, पुन्हा हे रिपीट केलेले विचार बाह्यमनातून अंतर्मनावर जातात, अंतर्मनातून मेंदूमध्ये जातात, आणि मेंदूमध्ये भूक लागण्याची जी सिस्टीम आहे ते स्टॉप होतंय, भूक मंद आहे, आणि तिथून पुढे भूक लागण्यास बंद होत आहे. मग डॉक्टर सगळीकडे चेक करतात, हा सगळ्या चेकिंग होतात, मग सांगतात डॉक्टर काही तुझ्या शरीरामध्ये कुठेही दोष नाही. मग पेशंट म्हणाला तो माझ्या शरीरात दोष नसेल तर मला भूक का लागत नाही, मला झोप का लागत नाही, हा तुमचा विकार मनामध्ये असतो, ते आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर एखाद्याने सांगितलं माझं पोट साफ होत नाही, पोट साफ होत नाही, हे विचार केला तर त्याला पोट साफ होत नाही. एखादं म्हणलं की माझे सेक्स पॉवर कमी झालेले आहे, माझं वय झालेलं आहे, त्यावेळेस सेक्स पॉवर कमी होतात. एखादा माणूस म्हणत असेल मी नेहमी आजारी पडतो, हा, तर त्यावेळी तो माणूस सतत आजारी पडत राहतो, माझं डोकं दुखतं वगैरे वगैरे सगळे काही एक्झाम्पल्स म्हणून घेतलेले आहेत. या पद्धतीने सगळेचे सगळे मानसिक विकार जे असतात तर तुम्ही बाह्य मनामध्ये विचार करून अंतर्मनामध्ये पाठवता, अंतर्मनातून मेंदूकडे जातात, मेंदूतनं ते तुमच्या शरीरामध्ये जातात, आणि त्या पद्धतीने विकार होतात. आणि स्वभावामध्ये दोष कसे निर्माण होतात? जर एखादा माणूस म्हणत असेल की मी मित्र आहे, मला स्टेजवर बोलता येत नाही, मला लोकांच्या मध्ये मिसळता येत नाही, मला गाडीत जाता येत नाही, मला प्रवास करता येत नाही, हा वगैरे 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 भीतीचे जर रिपीटेडली विचार करत असेल तर ते अंतर्मनावर जातात, आणि अंतर्मन मेंदूकडे पाठवतं, आणि पुन्हा आपला स्वभाव मेंदू जे आहे आपला स्वभाव भित्रा बनवतो. मग तो माणूस बघता बघता भित्रा होतो. त्याच्यानंतर एखादा माणूस आळशी, मी आळशी आहे, माझ्याकडे काहीच काम होत नाही, मी आळशी हे रिपीट करत गेला तर त्याचं व्यक्तिमत्व आळशी बनतं. मी रागीट आहे, मला रागच कंट्रोल होत नाही, पुढच्या गुरुवारी माझं पुढारीमध्ये राग याच्यावरती लेख येणार आहे, ते अवश्य वाचा. हे सगळ्या विकारावरती माझे लेख येणार आहेत, ते अवश्य वाचा. त्याच्यामध्ये आपण टेक्निक सुद्धा दिलेलं आहे. तर त्या पद्धतीने राग निर्माण होतोय, निराश, मला टेन्शन येतं म्हणजे टेन्शन येणे, अशा पद्धतीने स्वभाव दोष निर्माण होतात. त्याच्यानंतर मनोशारीरिक विकार कसे होतात मी मला सांगितलं. तर बघा, हे भीती, ताण तणाव, नैराश्य, चिंता, काळजी, ईर्ष्या वगैरे हे जे मानसिक विकार आहेत, हे मानसिक विकार जर तुम्ही जास्त काळ मनामध्ये जर दाबून ठेवला तर मागे सांगितल्याप्रमाणे हे मनामध्ये दाबून ठेवला तर आपलं मन आणि शरीर हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड असतात. तुमचा मनाच्या शरीरावरती परिणाम होतो, आणि ज्याच्यामुळे तुमच्या ब्रेन मधले न्यूरोट्रान्समीटर डिस्टर्ब होतात, ऑर्गन्स, किडनी, हार्ट, ब्रेन वगैरे सगळे डिस्टर्ब होतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम, रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, रक्तामध्ये ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल वाढणे, असे प्रकार घडतात. आणि त्याच्यातनंच हे सगळं बीपी, शुगर, अस्थमा, ऍसिडिटी, पॅरालिसिस, ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक, स्किन डिसीज, चक्कर येणे वगैरे 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 सगळेचे सगळे विकार त्याच्यामध्ये निर्माण होतात.
अगदी मासिक पाळी म्हणा, मूल न होणे म्हणा, हे सगळं मानसिक विकार म्हणजे थोडक्यात तुम्ही समजून घ्या, शरीरामध्ये काहीच दोष नाही पण त्रास तरी चालू आहे, हे मानसिक विकार. ते सगळे मानसिक विकारमध्ये मोडतात आणि तुम्ही स्वतःहून तयार केलेला असता, कळत न कळत विचार करून. आणि दुसरं काय होतं बघा, दुसरं मार्ग काय आहे, जर एखादा माणूस सतत जर विचार करत असेल की मला बीपीचा त्रास आहे, माझ्या वडिलांना बीपीचा त्रास होते, माझ्या आजोबांना बीपीचा त्रास होते, मला पण बीपीचा त्रास होणार, मला पण बीपीचा त्रास होणार, असं जर एखादा माणूस प्रोग्रामिंग करत असेल तर त्या विचार रिपीट जाऊन सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग होतात आणि बीपी वाढ. जर एखादा माणूस मला डायबिटीस, आजोबांना डायबिटीस होते, जेनेटिक म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो, हे अनुवंशिक म्हणजे नेमकं काय आणि हे बदलायचं कसं मी तुम्हाला सांगतो. की जर तुम्ही एक विचार 90 दिवस रिपीट केला तर तुमच्या जीन्स मध्ये पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होतो. तुम्ही जर नेगेटिव्ह विचार केला सतत 90 दिवस तर तुमच्या प्रत्येक जीन्स मध्ये निगेटिव्ह प्रोग्रामिंग होतो आणि तो पिढ्यानपिढी चालत जातो. एखाद्याने डायबिटीस नाहीये तर मला डायबिटीस आहे, डायबिटीस असं करत 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 स्वतःमध्ये डायबिटीस वाढवला. Each and every cell of our body obeys the order of subconscious mind. अंतर्मनाच्या आज्ञेप्रमाणे आपल्या शरीरातले प्रत्येक पेशी तयार होत असतात, प्रत्येक केमिकल रिएक्शन होत असतात. म्हणून जो माणूस डायबिटीस बद्दल विचार करतो त्याच्या शरीरामध्ये डायबिटीस तयार होते आणि जेव्हा तुम्ही 90 दिवस सतत विचार करता तेव्हा डायबिटीस तयार व्हायला लागतं आणि हे पिढ्यानपिढ्या पुढे चालत जातं. आणि हे जर थांबवायचं असेल तर 90 दिवस तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, तुमच्या जीन्स मध्ये ते पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होतं आणि तिथून पुढच्या पिढ्यांना तो होत नाही. जेनेटिक प्रोग्रामिंग तुम्ही करू शकता 90 दिवस रिपीट करून. तर या पद्धतीने जर एखादा म्हणत असेल की माझ्या वडिलांना बीपी होते, आजोबांना बीपी होते, मला पण होणार ते होणार, त्यानंतर शुगर, ऍसिडिटी, अशा पद्धतीने विचार करून तुम्ही हे सगळे केमिकल्स आतमध्ये तयार करू शकता. याच्यावर आपण काही प्रॅक्टिकल्स करणार आहोत. नेक्स्ट, तर आणखी एक 10-15 मिनिटं तुमचं मी घेतो, अतिशय महत्वाचे काही पॉईंट्स मी सांगणार आहे. काही 10-15 मिनिट घेऊया ना? ओके, ठीक आहे. बरं, आपले जे विचार आहेत ना, हे विचाराने किती महत्व आहे हे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण घेऊया. सायंटिस्ट असं म्हणतात ना की आपल्या शरीरामध्ये जे होणारे जे विकार आहेत किंवा वेगवेगळ्या जे घटना आपल्या आजूबाजू घडतात त्या सगळ्यांच्या माग आपले विचारच कारणीभूत असतात. आणि आपल्या विकाराबद्दल जर विचार केला तर सायंटिस्ट असं म्हणतात विचारामुळेच विकार निर्माण होत असतात आणि विचारामुळेच विकार घडवता येतात. बीपी हे तुमच्या विचारानेच निर्माण झाले आणि बीपी हे तुम्ही विचारून घालू शकता. भीती विचारानेच निर्माण झालेले, भीती विचारानेच तुम्ही घालू शकता. म्हणजे विचारामुळेच विकार निर्माण होतात आणि विचारामुळेच विकार घालवता येतात. म्हणून हे काय म्हणतात बघा, नेगेटिव्ह थॉट्स मेक हेल्दी बॉडी इल अँड पॉझिटिव्ह थॉट्स मेक इल बॉडी हेल्दी. सतत निगेटिव्ह विचार जर एखादा माणूस करत असेल तर त्यावेळी त्याचा जो स्ट्रॉंग बॉडी आहे तर ते स्ट्रॉंग बॉडी काय होतं बघा, वीक होतं, आजारी पडतं. निरोगी शरीर रोगी होण्यासाठी काय कारणीभूत आहे, तुमच्या मनातील चिंता, काळजी, ताण, तणाव, निगेटिव्ह विचार. सतत जो माणूस टेन्शन मध्ये असतो ना तर त्याच्या शरीरामध्ये हे विकार होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर काय म्हणतात, सबकॉन्शियस माइंड क्रिएट्स ॲज वेल ॲज गिव्स डिसिजन्स. तुमच्या अंतर्मनच काय करतंय बघा, विकार निर्माण करत असतंय आणि अंतर्मनच काय करत असतं, विकार घालू शकतं. कारण अंतर्मनामध्ये आपण निगेटिव्ह प्रोग्रामिंग केलं, विकार तयार करतात. पॉझिटिव्ह विचार पाठवलं त्याच्याकडे विकार घालवलं. ते सगळं अंतर्मनाचं काम आहे. सबकॉन्शियस माइंड इज द ग्रेटेस्ट डॉक्टर इन दी वर्ल्ड. ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ डॉक्टर कोण आहे तर अंतर्मन आहे. इतर कोणी डॉक्टर सर्वश्रेष्ठ नाही. मी काही एक्झाम्पल घेणार त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आपलं अंतर्मन किती ग्रेट आहे. तर अंतर्मनच तुमचे विकार घालू शकतं. इतर कुठलीही व्यक्ती, वस्तू, औषध तुमचे विकार घालू शकत नाही आहे. याचे काही एक्झाम्पल नंतर बघूया. म्हणून असं म्हटलं जातं, सबकॉन्शियस माइंड इज द ग्रेटेस्ट डॉक्टर इन दी वर्ल्ड. युअर फेथ हील्स यू. तुमचे विश्वास तुम्हाला कळेल. गोळ्या औषधांच्या पेक्षा तुमचा जो विश्वास आहे ते विश्वासच तुम्हाला तुमच्या विकारातून बाहेर काढतं. याच्यावरती काही एक्झाम्पल बघूया. त्याच्यानंतर सर ट्रू हिलिंग कम्स विदिन यू. जे खरं जे उपचार जे आहे ते गोळ्याने होत नाही, खरं उपचार तुमच्या आतूनच येत असतो. याचे काही एक्झाम्पल्स बघूया. बघा हे काही एक्झाम्पल. मृत्यू सुद्धा मानसिक आहे. सायंटिस्ट काय म्हणतो बघा,
मृत्यू सुद्धा एक मानसिक विकार आहे. जसं भीती वाटणे, झोप न लागणे, भूक न लागणे, अस्वस्थ वाटणे, टेन्शन येणे हे मानसिक विकार आहे. त्याच पद्धतीने मृत्यू सुद्धा एक मानसिक विकार आहे. मरणे सुद्धा एक मानसिक विकार आहे. कारण तिथे डॉक्टर काय म्हणतो बघा, मृत्यू एक ऑप्शनल आहे, कंपल्शन नाही. म्हणजे ज्याला लवकर मरायचं आहे तो लवकर मरू शकतो, ज्याला उशिरा मरायचं तो उशिरा मरू शकतो. हे ऑप्शनल आहे, त्यांच्या विचारावरती ते डिपेंड आहे. त्यांच्या विचारावरती डिपेंड आहे. पण इथं मृत्यू म्हणजे नेमका काय होतं बघा. एक्झॅक्टली मृत्यू म्हणजे काय आपण थोडक्यात जर सांगितलं तर, किंवा सायंटिस्ट काय म्हणतो बघा, जो माणूस सतत मृत्यूबद्दल विचार करतो, प्रत्येक गोष्टी मृत्यूशी जोडतो. तिकडे गेले की मरशील, तिकडे गेले की मरशील, तिकडं माणसं मेले, तिकडं माणसं मेले, ह्याचा अटॅक झाला, त्याचा अटॅक झाला, ऍक्सिडेंट होईल, अमुक होईल, तमुक होईल, सारखा मृत्यूबद्दल जो बोलतो, विचार करतो, जो बातम्या ऐकतो, वाचतो, किंवा मृत्यूवर जो माणूस घाबरतो तो माणूस लवकर मरतो. तो माणूस लवकर मरतो. आणि जो माणूस मृत्यूबद्दल विचारच करत नाही, जो बिनधास्त राहतो, तो लवकर मरत नाही. म्हणून मृत्यू लवकर मरणं किंवा उशिरा मरणं हे आपल्या हातात आहे असं सायंटिस्ट म्हणतात. हे कसं मी सांगतो. नेमके मृत्यू म्हणजे काय. मृत्यू म्हणजे आपला हार्ट पंपिंग थांबणे, हृदयाचे ठोके थांबणे. हृदय बंद पडले की संपला विषय, बरोबर. हृदयाचे ठोके थांबणे थोडक्यात आपण म्हणतो. मग हृदय कोण चालवतोय. मेंदू चालवतो, बरोबर. इथं मेन सूची मेंदू आहे, शरीराचा मेंदू चालवतो. मग मेंदूला कोण चालवतोय. अंतर्मन. मेंदूला कोण चालवतोय. अंतर्मन. अंतर्मनाला कोण चालवतात. ऑर्डर कोण देतात अंतर्मनला. बाह्यमन ऑर्डर. मग बाह्यमन म्हणजेच काय. विचार. बाह्यमन म्हणजेच विचार. मन म्हणजे काय. बंडल ऑफ थॉट्स. मन म्हणजे विचार. म्हणजे इथं तुम्ही जेव्हा विचार करता बाह्य मनामध्ये मृत्यूबद्दल सतत जेव्हा विचार करता, सायंटिस्ट असं म्हणतात की तुमचे विचार, मृत्यूबद्दलचे विचार ते अंतर्मनावर जातात, अंतर्मनातून मेंदूमध्ये जातात आणि मेंदूला वाटतं की म्हणजे या माणसाला मरायचं आणि ते हार्ट बंद करतात. हार्ट बंद करतात. म्हणून सतत बघा, सतत रिपीटेडली जी माणसं मृत्यूबद्दल बोलतात ना ती लवकर मरतात. हे संशोधन आहे आणि हे आपण सुद्धा अनुभवलेलं आहे. मृत्यू हे मानसिक आहे याचं एक उत्तम उदाहरण सांगा. कोण सांगणार. मृत्यू मानसिक विकार आहे याचं एक उत्तम उदाहरण. असे भरपूर उदाहरण देता येईल, पण आपण सर्वसामान्य लोक आत्महत्या नाही नाही कैद्यावरती बरेचसे प्रयोग केले. मी सांगायचं म्हणलं तर याच्यावरती खूप मोठं होईल. बघा, भिन्न विषारी साप चावल्यानंतर माणसं मरतात, बरोबर. भिन्न विषारी साप चावल्यानंतर माणसं मरतात. भीतीपोटी म्हणजेच काय. जेव्हा साप चावतो ना तेव्हा सडनली तो विचार करतो. काय विचार करतो. मला आता साप चावलेले, मी आता मरणार. ज्या विचार तुम्ही सडनली करता, भावनिक होऊन करता, 100% गृहीत धरून करता, ते विचार डायरेक्टली अंतर्मनात जातात. डायरेक्टली अंतर्मनामध्ये विचार पाठवण्याचं टेक्निक काय. भावनिक होऊन विचार करायचा. हा विचार करायचा नाही, चांगला विचार काय. सडनली जेव्हा विचार करतात ते विचार सगळे काय करतात, बाह्य मनातून अंतर्मनावर जातात. मी आता मरणार. कारण याच्यापूर्वी ज्या ज्या माणसाला साप चावलेली त्या माणसं मेलेले आहेत, त्यामुळे मी सुद्धा मरणार, मला सुद्धा साप चावलेले आहेत. अशा पद्धतीने तो विचार करतो आणि हे सडन केलेले विचार अंतर्मनावर जातात. अंतर्मन डायरेक्ट मेंदूकडे पाठवतं आणि मेंदू स्विच बंद करतो, इंजिन बंद करतो. दॅट इज द डेथ. असे अनेक प्रयोग झालेले आहेत. हे सांगायचं म्हटलं तरी सगळे उदाहरण थांबतात की सायंटिस्ट लोकांनी खूप प्रयोग केलेले आहेत. ज्याला फाशीची शिक्षा झालेली आहे, एका कैद्याला सायंटिस्ट लोकांनी पकडून आणले आणि त्याला सांगितलं की तुला फाशी शिक्षा झालेली, कसंही तुला फाशी देऊन मारणारच आहेत, परंतु आम्ही तुझ्यावर प्रयोग करून मारणार आहे असं सांगून त्याला सायकोलॉजिस्ट आणले, लॅबोरेटरीमध्ये त्याला झोपवले आणि त्याचं पोट कट केलं. आणि पोट कट करून त्याला सांगितलं की तुझं रक्त जे आहे हे सगळं टक 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 बकेटमध्ये पडणार आहे आणि तू अर्धा तासामध्ये मरणार आहे, सगळं रक्त जाऊन तू मरणार आहे असं त्याला सांगितलं. आणि रक्त दाखवलं पडत असलेलं, टक 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 आवाज ऐकवलं त्याला आणि थोड्या वेळाने डोळे त्याचे बंद केले आणि गप्पा मारायला लागले
आता एवढा रक्त गेला, तेवढा रक्त गेला, आता हा मरणार, हा थोड्या वेळात मरणार, 10 मिनिटात मरणार, 15 मिनिटात मरणार, आता हे मरणारच. अशा पद्धतीने रिपीटेडली ती लोक गप्पा मारायला लागले आणि त्याच वेळी तो हळू बँडेज करून वरून सलाईन बॉटलमधून पाणी सोडायला लागले. ते आवाज ऐकू यावा त्याच्यासाठी. तर आश्चर्याचं असं झालं की अर्धा तासामध्ये तो माणूस मेला. हा लाईव्ह सायंटिस्ट लोकांनी केलेला हा प्रत्यक्ष प्रयोग आहे की त्यांना अभ्यास करायचा होता की मृत्यू ही मानसिक आहे का. रक्त न जाता सुद्धा तो माणूस काय केला बघा, फक्त ते भावनेने आता मला कसंही मारायला आणणार आहे आणि मी खरोखर मरणारच आहे ही भावना त्याच्यामध्ये स्ट्रॉंग होते, म्हणून तो माणूस मेला. त्याच्यानंतर म्हणून पहिला पॉईंट असा आहे की मृत्यू हे मानसिक आहे. सेकंड बघा, आपल्या विचारांचा